भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्यासोबत आहे. सर, गणपतीच्या आधी कोकणात जाण्यासाठी तुमच्या मार्फत मोफत बस सेवा उपलब्ध करून देणार आहेत. किती बस आहेत आणि काय सांगणार? प्रत्येक वर्षी चाकरमान्यांकरता गणेशोत्सवात आपण बस सोडत असतो. यावेळी बोरीवलीतून आम्ही 67 आणि पार्ल्यातून 25 अशा बसेस सोडणार आहोत. लोकांनी विचार करण्याच्या पूर्वी बोरीवलीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केलं. आमच्या सर्व बसेस फुल आहेत. सुंदर नियोजन आहे. आज तिकीट वाटप होणार आहे आणि हा जो गणेशोत्सव आहे, महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याला राज्य उत्सव असा दर्जा दिला आहे आणि हा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच हा गणेशोत्सव येतोय. म्हणून यंदाचा गणेशोत्सव वेगळा असेल. त्याचप्रमाणे विसर्जन कुठे होणार ही शंका होती, तर कोर्टातून यंदा सुद्धा सर्वांना रिलीफ मिळालं आहे. म्हणून मुंबईत सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. गणपती बाप्पांचं आगमनही जोरात होणार आहे, उत्सवही जोरात होणार आहे आणि विसर्जनही तितक्याच जोरात होणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. भुवनेश्वरमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. गणपती बाप्पाच्या मूर्ती कोसळल्यानंतर 2 जणांचे मृत्यू झालेत. काय सांगा? कालची घटना, भुवनेश्वरचा बाप्पा येत असताना जे अपघात झालं त्याच्यात 2 लोक मृत पावले. मी त्यांच्या प्रती, त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली देतो आणि सर्व भाविकांना सुद्धा विनंती करतो की आपण उत्साहात सण साजरा करायचा आहे, पण असं करताना कुठे चूक होऊ नये, दक्षता घेतली पाहिजे. पोलीस, बीएमसी जी सूचना आपल्याला वारंवार करत आहे त्याचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे आणि हा उत्सव सुरक्षित होईल, आनंदात होईल हीच बाप्पाच्या चरणी, गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेनजी सोबत संवाद साधले आहेत नागपूरमध्ये. कसा बघतात? ज्यांना हे देश माहीत नाही तेच असा विचार करतात. जर तुम्हाला जेनजी, जेन अल्फा समजायचं असेल तर आता दहीहंडी येणार आहे. त्याच्यामध्ये जे असणार आहे ते जेनजी आहेत, जेन अल्फा आहेत. त्याच्यानंतर बाप्पा येणार आहे. बाप्पामध्ये पण जे रस्त्यावरती तुम्हाला दिसणार आहे ते जेनजी, जेन अल्फा दिसणार आहे. त्याच्यानंतर नवरात्री येणार आहे आणि नवरात्रीमध्ये सुद्धा तरुणाईचा जोश तुम्हाला दिसणार आहे. दिवाळीमध्ये पण दिसणार आहे आणि म्हणून सत्तेपासून दूर झाल्यानंतर राहुल गांधी जे स्वतःला या देशाचा राजा समजतात, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचा राजशाहीवर विश्वास आहे. ते या देशाचे युवराज आहेत. 12 वर्षापासून देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनादेश दिला आहे आणि ते जनकल्याण, गरीब कल्याण, देशाच्या सुरक्षेसाठी सर्व स्तरावरती चांगलं काम करीत आहेत. देशाची जनता मोदींच्या बरोबर आहे, राज्याची जनता देवेंद्रजी बरोबर आहे आणि म्हणून राहुल गांधी ने काही केलं तर या देशातील लोकांनी त्यांना जवळपास 99 वेळा नापास केला आहे. याच्या पुढे राहुल गांधी नापासच होतील असा आम्हाला विश्वास आहे. मुंबईमध्ये मैदान आणि मोकळा जागा करण्यासाठी, बचावण्यासाठी आज आदित्य ठाकरे तिरंगा आंदोलन करणार आहेत. काय सांगणार? ज्या लोकांनी या मुंबईचे मैदान हडपले त्या लोकांना आज सत्तेतून दूर झाल्यानंतर मैदानाची आठवण येत आहे. जर असं असेल तर मुंबईच्या ज्या ज्या भूखंडाचं श्रीखंड या लोकांनी केलं आहे, पहिलं ते लोकांसाठी मोकळे करा. आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी बनवली आहे ते फ्री करा आणि नंतर रस्त्यावर उतरा. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.